व्यक्ती आहे हरिपालवे यांनी मंदिराचं काम बंद का आहे या कारणावरून यांनी मला मारहाण केली आणि मारहाण करून दिवसभर तिथे त्या ठिकाणी उन्हामध्ये बसवून ठेवलं, शिवीगाळ केली, बंदुकीचा धाक दाखवला, असे बरेच प्रकार करून दिवसभर बसवून ठेवलं. आणि त्यानंतर मी माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आलो. माळशिरस पोलीस स्टेशनने देखील माझा 2 दिवस गुन्हा दाखल करून घेतला नाही. 2 दिवसानंतर तिथं गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आज 15 दिवस झाले तर सदर गुन्ह्यांच्या पुढे त्याच्या संबंधित आरोपीवरती कोणतीही कारवाई झालेली नाही, त्याला अटक केलेली नाही आणि त्याच्याबरोबर जे 3 साथीदार होते त्यांनाही देखील अटक केलेली नाही. तर त्या अनुषंगाने त्यांना अटक करावी आणि जे माझ्यावरती अन्याय झाला त्या अन्यायामध्ये जे कलम त्यांनी लावायला पाहिजे होते ते पोलीस स्टेशनने त्यामध्ये ऍड केलेले नाही, तर ते पण यामध्ये ऍड करावेत. या दृष्टिकोनातून मी आज रोजी 26 जानेवारी दिवशी या ठिकाणी तहसील कार्यालय माळशिरस येथे जे आज उपोषण धरलेलं होतं, बेमुदत आमरण उपोषण, तर आज या ठिकाणी पोलीस स्टेशन माळशिरस यांनी मला कलेक्टर साहेबांचा आदेश दिला की ज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे सध्या, तर आचारसंहितेचा मी जर उपोषण केलं तर आचारसंहितेचं अवलोकन होतंय, म्हणजे ते आपण मानलं जात नाही. तर बाबासाहेबांनी हे जे आम्हाला शिकवलेलं आहे दलित समाजाला, अण्णाभाऊ साठे यांनी जे शिकवलंय यामध्ये की आपण स्वतः कोणावरती अन्याय करू नये आणि जे आहे हे संविधानपूर्वक सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, म्हणून मी सदरचं उपोषण आज रोजी थांबून आचारसंहिता संपल्यानंतर 7 तारखेला मी पुढे उपोषण कंटिन्यू करणार आहे. जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण मी कंटिन्यू ठेवणार आहे आणि हे न्यायासाठी लढत राहणार आहे. न्याय मिळून त्यांना अटक झाली पाहिजे तोपर्यंत उपोषण थांबणार नाही. आता तुमच्या जे म्हणण्याप्रमाणे जे आरोपी आहेत ते बाहेर आहेत का, किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाला त्यापासून काय धोका वगैरे आहे? सध्या जे आरोपी आहेत ते माझ्या समोरून फिरत आहेत, तरी सुद्धा त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांना अद्याप अटक केलेली नाही. आणि सदर आरोपी जे हरी विठ्ठल पालवे आहेत, त्यांचे 3 साथीदार आहेत किंवा इतर त्यांचे कोण असतील, यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे. त्यामुळं प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन आम्हाला बंदोबस्त द्यावा किंवा आमच्यावरती आमचं रक्षण करावं त्यापासून आणि सदर आरोपींना अटक करावं. म्हणजे निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे किंवा प्रजासत्ताक आज आहे, निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे भंग होतोय म्हणून आपण आजचं उपोषण स्थगित करताय का? येस सर. पुढची दिशा कशी असणार आहे? पुढची दिशा आचारसंहिता संपेपर्यंत जर त्यांना अटक केली तर ठीक आहे, नाही केली तर आचारसंहिता संपताच आम्ही उपोषण पुन्हा धरणार आहोत आणि हा उपोषणाचा असाच सतत पुढे चालू राहील. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण पुढे कंटिन्यू ठेवलं जाईल. आजचं उपोषण स्थगित करत असताना आपल्याला काय प्रशासनाकडून आश्वासन वगैरे काय दिलंय का? प्रशासनाने आज आम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचे जे यामध्ये जे गुन्हे दाखल करायचे जे म्हणजे आम्ही जे कलम लावलेले नाहीत ते कलम आम्ही तुम्हाला त्यामध्ये वाढवून देतो. जे पुरवणी जबाब राहिला तुमचा पुरवणी जबाब आम्ही घेतो आणि उपोषण आचारसंहिता संपल्यानंतर तुमचं जे उपोषण कंटिन्यू करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यास. सदर घडलेल्या आपल्या घटनेमध्ये आमदार उत्तमराव जानकर यांनी हरे पालवे यांनी रिव्हॉल्वर वापरल्याचा उल्लेख केला होता, त्यात किती सत्य आहे? ते सत्य आहे सर, खरं आहे. त्यांनी रिव्हॉल्वर आणला होता, त्यांनी मला रिव्हॉल्वर लावून मला धाक दिलेला आहे, ही घटना सत्य आहे. सत्य. पुढे आपण थांबणार नाही? पुढे थांबणार नाही, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत. प्रशासनाची आपली काय चर्चा झाली का आता थांबण्याविषयी? प्रशासनाची चर्चा झाली. प्रशासनाने आता आचारसंहिता आहे, तुम्ही सध्या जर उपोषण करत असाल तर आचारसंहिताचा भंग होतोय, कायद्याचं अवलोकन केलं जातंय, म्हणून तुम्ही सध्या उपोषण थांबवा आणि आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही उपोषण कंटिन्यू केलं तरी काय अडचण नाही. आजचं हे आमरण उपोषण आचारसंहिता असल्यामुळे कलेक्टर साहेबांच्या आदेशाप्रमाणे तात्पुरतं ही स्थगिती दिलेली आहे. ही उपोषण थांबविलेलं नाही किंवा बंद झालेलं नाही, तर 7 तारखेपासून हे उपोषण आमरण उपोषण न्याय दादासाहेब खोड्यांना मिळूस्तोपर्यंत ही उपोषण चालू राहणार आहे.